नमस्कार प्रेक्षकांनो, मराठी राशीफल आपल्या लाडक्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, यंदाचं रक्षाबंधन काही राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे. 28 ऑगस्टचा हा पवित्र दिवस ग्रह आणि नक्षत्रांच्या एका खास संयोगाने खूपच भाग्यशाली ठरणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी 6 अशा भाग्यवान राशी आहेत ज्यांच्या आयुष्यात अचानक धनलाभ, मोठी प्रगती आणि सुखद घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमची राशी या 6 भाग्यवान राशींमध्ये आहे का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, चॅनेलवर नवीन असाल तर आधीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण इथून पुढे दररोज मिळणारे अचूक राशीभविष्य तुमचं नशीब बदलू शकतं. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया त्या 6 भाग्यवान राशींच्या अचूक भविष्यवाण्यांना. पहिली भाग्यवान राशी आहे मकर राशी. या राशीच्या जातकांसाठी 28 ऑगस्टचा दिवस अत्यंत ऊर्जावान आणि उत्साहाने भरलेला असणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली महत्त्वाची कामे आता मार्गी लागतील. नोकरीत तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून भरभरून कौतुक होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट्स किंवा मोठा प्रोजेक्ट मिळण्याचे शुभ संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल. या यादीतील दुसरी भाग्यवान राशी आहे कर्क राशी. रक्षाबंधनाचा हा सण या राशीच्या आयुष्यात अचानक मोठी आर्थिक खुशखबर घेऊन येऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याची किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. जुन्या ओळखी किंवा पूर्वी केलेले कष्ट आता फळाला येतील. एक लहानसा सल्ला, मोठा आर्थिक निर्णय घेताना मात्र घाईगडबड अजिबात करू नका. या यादीतील तिसरी भाग्यवान राशी आहे मिथुन राशी. या राशीच्या लोकांसाठी हा दिवस जीवनाला कलाटणी देणारा ठरू शकतो. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आता योग्य आणि योग्य दिशा मिळणार आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी चांगली बातमी कानाला ऐकायला मिळू शकते. व्यवसायात नवीन आणि आधुनिक योजना आखण्यासाठी हा काळ उत्तम आहे. या यादीतील चौथी भाग्यवान राशी आहे मेष राशी. या राशीच्या व्यक्तींना या दिवशी कुटुंबाची आणि विशेषतः भावंडांची भक्कम साथ लाभेल. रक्षाबंधनाचा गोड सण तुमच्या नात्यांमधील गोडवा आणखी वाढवेल. घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक बाबतीत सुरू असलेल्या अडचणी हळूहळू दूर होऊन सुधारणा दिसेल. या यादीतील 5वी भाग्यवान राशी आहे कन्या राशी. या राशीच्या जातकांसाठी अचानक धनप्राप्तीचे आणि लाभाचे जबरदस्त योग जुळून येत आहेत. अडकलेले पैसे किंवा एखादे जुने पेमेंट अचानक हातात येऊ शकते. उत्पन्नाचे नवे आणि खात्रीशीर मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची टीप, पैसा हातात येतोय म्हणून अनावश्यक खर्च करणे टाळा, बचत करण्यावर भर द्या. या यादीतील शेवटची भाग्यवान राशी आहे मीन राशी. आणि आता पाहूया ती शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची राशी जिच्यासाठी हा दिवस सुवर्णयोग घेऊन आलाय. तुमच्या कष्टाचे आणि मेहनतीचे प्रत्यक्ष फळ आता तुम्हाला मिळणार आहे. करिअर, बिझनेस आणि संपत्तीच्या बाबतीत मोठे सकारात्मक बदल घडून येतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट तुमच्यासाठी नवीन आणि मोठ्या संधीचे दरवाजे उघडू शकते. मित्रांनो, या 6 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे का? असेल तर अजिबात वेळ न घालवता कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी आणि श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. कारण श्रद्धा, प्रचंड मेहनत आणि सकारात्मक विचार हाच माणसाच्या यशाचा खरा पाया असतो. शेवटी एवढंच म्हणेन, आजची कठीण परिस्थिती ही कायमची नसते. वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि जो माणूस कधीच खचून जाता सतत प्रयत्न करत राहतो त्याचे नशीब एक दिवस नक्की बदलतं.
त्यामुळे संकटांना घाबरून थांबू नका, प्रयत्न करत राहा आणि देवावर श्रद्धा ठेवा. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भरभरून लाईक करा. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण राशीभविष्यासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. स्वामी हृदयात माझ्या मूर्ती, मुखात सदा स्वामीची. चकित कीर्ती हात पाठीवर, मायेचा भारीला प्रपंचा. स्वामी स्वामी माझा, स्वामी माझा, स्वामी माझा. मी स्वामीचा, स्वामी माझा, स्वामी माझा. मी स्वामीचा. स्वामी संकट टळती भक्तांना सांभाळीती. धीर देते आनंद हा मिळाला, भक्तीचा मार्ग मज मुक्ती. मी स्वामींच्या, स्वामी माझ्या. स्वामी स्वामी माझे गुरु माऊली. त्यांच्या चरणी सुखद सावली. ध्यास लागला त्यांच्या नामाचा, स्वामी समर्थ या मंत्राचा. मी स्वामींचा. स्वामी माझा, स्वामींचा. मी स्वामींचा. स्वामींच्या चरणाशी त्यांच्या गंगा काशी. स्वामी शिवाय या जीवापाशी. अंत भाविक सदा भला भाग. मी स्वामींचा, स्वामी स्वामी माझा.